मराठीमध्ये एक म्हण आहे, "एक ना धड भाराभर चिंध्या." म्हणजेच जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी करायची सवय असते, ज्याला आपण मल्टीटास्किंग असे म्हणतो. हे मल्टीटास्किंग बऱ्याचदा फायदेशीर पण ठरते, पण कधी-कधी याचे नुकसान देखील होते. पण मला असे वाटते, की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींवर फोकस करण्याऐवजी कुठल्यातरी एकाच आपल्या चांगल्या गोष्टीवर फोकस करावे, ज्याला आपण म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेट युअर फोर्सेस. आपण खूप साऱ्या गोष्टींवर एकाच वेळी फोकस करतो, त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी अर्धवट राहतात. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण होण्याऐवजीच आपण दुसरी सुरू करतो आणि मग ती पहिली गोष्ट व्यवस्थित झालेली नसते, कुठेतरी ॲव्हरेजमध्येच असते. पण जेव्हा आपण आपली एनर्जी आणि वेळ कुठल्यातरी एकाच गोष्टीच्या मागे लावतो, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर योगा क्लास लावायचा आहे आणि आपल्याला हेल्थ मेंटेन ठेवायची आहे, तर आपला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन जो फोकस असतो तो पूर्णपणे योगा क्लास आणि हेल्थकडेच असतो. त्यामुळे जो एंड रिझल्ट पण असतो तो पण 101% अमेझिंग असतो. त्यामुळे नेक्स्ट टाईम मल्टीटास्किंग करायचा प्रयत्न करा, पण त्यातल्या त्यात कुठल्यातरी एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा, फोकस करा, पूर्ण वेळ आणि एनर्जी त्या गोष्टीच्या मागे लावा आणि त्या गोष्टीमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर क्वालिटीमध्ये तुम्ही एक 101% रिझल्ट मिळवा आणि मास्टर ऑफ वन बना. ना की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. नाही, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ वन. तर तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचे तुम्ही मास्टर आहात? मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक यू सो मच.